नमस्कार, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज चाललो आहे का माझ्या जुन्या मित्राला भेटायला. आम्ही कॉलेजला सोबत होतो आणि खूप वर्ष झालं त्याला भेटलो नाही. तर आम्ही दोघेही सध्या पुण्यातच आहे. त्याला फोन केला, तोही फ्री होता आणि आम्ही प्लॅन केला की ठीक आहे आज भेटूया. तर चला चाललो आहे त्याच्याकडे, भेटूया ऑन द वे. चलो निघालो आहे सुयोगकडे. तुम्हाला तर माहितीच आहे. तर काय सांगत होतो मी, आम्ही ना कॉलेजला असताना सोबत होतो. म्हणजे 11th-12th सायन्स आहे ना, ते करत असताना क्लास 1 होता, त्याच्यामुळे आमची ओळख झालेली. आम्ही कॉलेजला होतो सोबत KTHMला, पण तेव्हा आमची एवढी ओळख नव्हती, म्हणजे नव्हतीच. पण जेव्हा PCMसाठी आम्ही क्लासेस लावले होते, तर त्याचा आणि माझा क्लास एकच होता आणि आमची डिव्हिजन पण मागे पुढेच होती. माझ्याही F होती, मला एवढं माहिती आहे. आय गेस E होती वाटतं. तर आहे तेव्हापासून आमची ओळख. ॲक्च्युली आम्ही सॅटर्डेलाच भेटणार होतो, पण त्यालाही थोडं काम होतं आणि मलाही थोडं काम होतं. त्याच्यामध्ये आम्ही आज ठरवलं की संडे आहे म्हटलं. म्हणजे कालच आम्ही प्लॅन केलं की ठीक आहे आपण संडेला भेटू. तूही फ्री असेल, मीही फ्री असेल. आम्ही दोघे तसे नाशिकचे आणि आता पुण्यात खूप वर्ष झाले राहतो आहे. तर आमची पुण्यात एकदाही भेट झाली नाही. आमचा फोन झाला आहे, फोन आमचे कमी झाले ॲक्च्युली. पण आता लास्ट जो फोन झाला आमचा, त्यावेळेस आम्ही फायनल केलं की नाही यार, या विकेंडला आपण भेटूया. त्यातही तो नागपूरला होता. मी त्याला फोन केलेला, म्हटलं ठीक आहे आल्यावर भेटूया. तो संडे येणार होता आणि मी संडेला क्रिकेट खेळायला जातो, तर मी त्याच्या एरियात जातो हे मला माहीत पण नाही. तर मग त्याला बोललो अरे मी त्याच एरियात येतो क्रिकेट खेळायला. तो बोलला की कुठे कसं काय. मग ते लक्षात आलं की माझं ग्राउंड आणि त्याचं घर जवळजवळच आहे. मग म्हटलं ठीक आहे यार, चल आपण भेटायचा प्लॅनच करू. आणि तो बोला की ठीक आहे मी नागपूरहून जेव्हा येतो त्यावेळेस आपण भेटूयाच म्हणे नक्की. कारण की असं खूप वर्ष झालं आम्ही भेटलं नव्हतं. तर मग या याच्यावर आता प्लॅन झाला आणि अनएक्सपेक्टेड. म्हणजे मी जातो खेळायला, तो त्याचाच एरियात, तो त्याच एरियात राहतो. म्हणजे असं एक आलं, जुळून आलं सगळं, टायमिंग, वेळ आणि ठिकाण. तर आज चाललं त्याच्याकडे. मला बाणेरसूर साईडला जायचं आहे. तर हायवेने होता रस्ता जाण्याचा, पण मी विशालनगर मार्गे चाललो आहे. ते हायवेने रिकामी ट्रॅफिक लागली का अडकलो तर उगाच वेळ होतो. त्याच्यामुळं म्हटलं जरा सिटीतूनच जाऊ, ट्रॅफिक लागणार नाही आणि आरामात जाता येईल. असे आज रविवार आहे, त्याच्यामुळं काय ट्रॅफिक आपल्या कुठं लागणार नाही. हायवेला तर लागेल, हायवेला तर आता भरपूर जण फिरायला, त्याच्यामुळे तिकडे चान्सेस आहे ट्रॅफिक लागायचे. तसं सिटीत नाही. सिटीत आपल्याला तेवढं एक रिलॅक्सेशन भेटतं विकेंडचं. इव्हिनिंगला नाही आहे, इव्हिनिंग म्हणजे पुण्यात इव्हिनिंग बापरे, आपण एवढं ट्रॅफिकमध्ये अडकतो. पुढे जायचं असेल तर मी तर अवॉइडच करतो इव्हिनिंग विकेंडला पुढे जायचं तर पुण्यात. तर सकाळी ठीक आहे आपलं फिरून होऊन जातं, पण इव्हिनिंग तर नाही शक्य, मी तरी नाही. पुण्यात एवढं कन्स्ट्रक्शन चालू आहे ना, अख्खं पुण्यात धूळ येते असं वाटतं. सकाळी ऑफिसला जाताना तर एवढी धूळ लागते, बाप विचारूच नका. पुरं फुफट्यामध्ये पुणे असं झालेलं असं वाटतं.
तर हिंजेवाडी साईडला तर विचारूच नका. कन्स्ट्रक्शन, मेट्रोचे कामं, रस्त्याचे कामं, बाप इतकी ज्वर येते ना त्या रोडने जायला, पूर्ण धुळीमध्ये फिरायला. बापरे इतकं वैताग येतो ना. पर जाना तो पडेगा भाई, जाना तो पडेगा. हायब्रिड तर मग काय वाटत नाही. 12-15 दिवस करायचं, जायचं घरी. कोणत्या साईडला मी काय माहिती भाई. मॅप बघितला, कळमकर नगर. ओके, कळमकर नगर तिथून येते. मॅप कसं चाललं मी सर. हायवे क्रॉस करून जायचं आपल्याला, पुणे बँगलोर हायवे. आणि आपला जो टर्फ होता ना, आपण जे आपण जायचो संडेला खेळायला, ॲस्ट्रो टर्फ. तर आपला जो टर्फ होता ना ॲस्ट्रो टर्फ, त्या साईडलाच तो राहतो, तिकडे जायचं आपल्याला. लागलो आपण बानेर रोडला. हायवे क्रॉस केला आपण. आता जवळच राहिलं, एक 5-1 मिनटं पोचतो आपण त्याच्या घरी. चला तिथे गेलो भेटतो तुम्हाला. सोसायटीच्या बाहेर भाई तुझ्या घरी येऊ. सुयोग दिसतंय का तुम्हाला? मला माहीत नाही माझ्या कॅमेऱ्यामध्ये किती क्लिअर होतंय. सुयोग दिसतं काय नाही, फुल ऊन आहे. हां दिसतोय का? पहा बरं कुठे रे तू? हां आता तो सुयोग समोर आहे, तुला हात करतोय. तुम्हाला माहीत नाही किती क्लिअर आहे. चला जाऊया सुयोगकडे, भेटूयावरती. फायनली आलो आहे सुयोगकडे. तिथे घरी चालू आहे, मागच्या दिसते तिथंच घरी आहे आपला मित्र सुयोग. कॉलेजमध्ये सोबत होतो, जवळपास सायन्ससाठी सोबत होतो. त्यानंतर डिग्री राहते आपल्या कॉलेज. त्यानंतर आम्ही असं खूपच वर्षांनी भेटलो आहे. हां 8-9 वर्ष झाले करेक्ट. म्हणजे आमचं भेटच नव्हती. तर आज वेगवेगळ्यानी तोही घरी होता, मी घरी. मला वेळ भेटला खूपच दिवसांनी वाटते खरं. ते आम्हाला खूप वाटत होतं आमच्या ते सगळे शेअर झाले आजपर्यंत. ही सुयोगचं कॉम्प्लेक्स. हा आपल्यासमोर सुयोग. आपण निघालो आता आपल्या एका दुसऱ्या मित्राला भेटायला, जो पण नाशिकचा आहे. चला निघूया, भेटूया रस्त्यात. आपण चाललो आता तुषारला भेटायला आणि लागलो आहे आपण पुणे बँगलोर हायवेला. सुयोग सांगतोय मला कसं जायचं. सुयोग बसलाय पाठीमागे. नेमका तुषार आला आहे नाशिकहून पुण्याला, त्याच्या काय क्रिकेटच्या मॅचेस आहे, त्यासाठी तो आलेला आहे. पण म्हटलं आता एवढा लांब आला आहे तर भेटून तर जाऊया. त्याच्यामुळे चालू आहे, त्याला भेटून मी म्हटलं चला भेटू त्याच्या ग्राउंडवरच. तुषार बोलला की जवळ आहे जवळ आहे, तेव्हापासून गाडीच चालू आहे, अजूनही नाही याचं ग्राउंड. आता बावधन साईडला कुठंतरी आलो आहे मी, काय माहीत नाही. चाललो आहे सुयोग आणि मी. सांगते आता ते 3 मिनिटाच्या अंतरावर आहे असं गुगल मॅप. येऊ दे भाई लवकर आता. फायनली आम्हाला डेस्टिनेशन भेटलं आहे, मँगो ट्री वर्ल्ड. ते पाहिजे समोरचं आहे ना, इकडे जायचं आपल्याला. तिथे आपला मित्र तुषार वाट बघतो आहे, जो आला आहे नाशिकवरून. चला त्याला भेटूया.
या भाऊसाठी आपण रोड टाकण्यात आणता आलेलं आहे म्हणे जवळ आहे म्हणे एवढं दूर आलेलो मी तुम्हाला सांगू आणि हा जवळच आहे येऊ नये. हा भाई सुयोग हा तुषार आपण या दोघांना भेटलो आज आपला दिवस सफल झाला आपला दिवस सफल झाला भाई दोघांना भेटतो दोघं नाशिकचे आणि पुण्यात फर्स्ट भेटलो असं भारी वाटतंय नाशिकला आम्ही भेटलोय पुण्यात कॉलेजला होतो कॉलेजला चला जाऊया पुढे आपला बंटी भाऊ भेटलेला आपल्याला इथे हा मला काही भेटलं नव्हतं आम्ही आता पुण्यात भेटलेले आमच्या विकेसाठी मी आलो होतो त्याच्याकडे टुर्नामेंट होते टुर्नामेंटसाठी मी आलो होतो चल तुषार येतो पुन्हा भेटूया तुषारला आता आपण बाय करतोय आणि निघतो आपल्या पुढच्या लोकेशनला चल बघ भेटू नाशिकला बाय चलो निघालो आहे सुयोगाने मी इथून आता आम्हाला जरा भूक लागली आहे तर शोधतो एखादं हॉटेल जेवण्यासाठी आपल्या वर जायचं आहे ना ही बरं ही बाईक नाही ही नाही पण ती हा समोरचा रोड आहे कोणता रोड आहे रे हा माळशेज घाट नाही समोर सरळ कुठं जातो हा रोड अच्छा जो सरळ रोड जातो मुळशी साईडला तिकडंच जायचं आहे आपल्याला चला निघालोय जरा जेऊ आता कुठेतरी थांबून आता आपण भुगावला आहे भुगाव रोडला आणि मला हे वाटेत एक मंदिर दिसतंय इतकं भारी नक्षीकाम आहे त्या मंदिराचं आणि असं वाटत नाही मला प्राचीन असेल पण इतकं भारी बांधलंय ना अप्रतिम भाई अप्रतिम रस्त्याने जाताना असे काही काही ठिकाणं लागतात ना खूप भारी आहे भाई मी भुगाव तर्फे चाललो होतो तामिनी घाटाकडे आणि मला रस्त्यात हे दिसलं भुगाव चालवणार आहे भाई तो व्ह्यू पहा फक्त इतका भारी आहे ना ए सोयी तिकडे पाहिजे ना हॉटेल भेटेल सरोवर हे बघा इतका भारी तलाव आहे हा थांबायचं इथे कुठे तिथे कुठे का हां हां हे बघा इतका भारी तलाव यार हे बघा एवढा भारी व्ह्यू आहे ना आता एवढ्या दिवसापासून पुण्यात राहतोय तू पण फर्स्ट टाइम पाहिला ना इथं आलाय अच्छा आपण तर कुठं जात नाही फिरायला आपण नेमकं आज आलो सुयोगसोबत तर आपल्याला कळलं तरी एवढं भारी लोकेशन पण आहे छोटे छोटे बदक पण किती मस्त आहे एकदम शांत आणि एकदम असं शहरापासून दूर काय भारी तलाव आहे हा आणि समोर आहे ना हॉटेल्स हे बघ समाधान वडेवाले तामिनी घाटच्या रोडला आहे आणि जस्ट इथे आम्ही केला आहे लंच इन द सेन्स मिसळच खाल्ली आता चाललोय जरा पुढे चल बस
योगेश भाई. चला जाऊया. किती वाजले रे? 4 वाजले. थोडं पुढे जाऊ मी येऊ रिटर्न. बायकर्स संध्याकाळचे 4 वाजले तर पूर्ण धुक्यामध्ये डोंगर बिंगर समोरचे. तामणी घाटात जसा पावसाळ्यात भारी आहे ना तसा हिवाळ्यात भारीच आहे. फक्त फिरायची आवड पाहिजे. हे बघा पूर्ण धुक्यात आहे. समोरचा पूर्ण डोंगर आहे ना पूर्ण धुक्यामध्ये. आणि नागमोडी वळण. चाललो होतं घरी आता मुळशी रोडनी. आणि वाटेत तेवढा भारी स्पॉट भेटला मला. आजूबाजू तुम्ही बघाल ना दिसत असेल तुम्हाला पूर्ण डोंगर आहे. तर शिवगला बोललो की थांबू आपण इथे. ॲक्च्युली आम्ही खूप वर्षांनी भेटलो. म्हणजे एक कॉलेजला असताना आम्ही सायकलवर फिरायचो. आणि नाशिकमध्ये नाही का हां आणि आता इव्हेंच्युअली पुण्यात येऊन बरेच वर्ष झाले. 7-8 वर्ष झाली. 7-8 वर्ष झालं. आम्ही जवळपास 7-8 वर्षानंतर भेटतोय. नाशिकला असताना भरपूर भेटायचो आम्ही कॉलेजला असताना. पुण्यात आजच भेटलो का आपण एवढ्या वर्षापासून. होते मी आधी म्हटलं ना आपण म्हणजे व्हर्च्युअल वर्ल्डमधून आता रिअल वर्ल्डमध्ये आलो. आणि आता ह्या रूटने आपण मातीशी पण नाही का संबंध आला. कसं बघायला गेलं निसर्गाशी. इन टाइम केलेले प्लॅन सक्सेस होतात. हां ते आहे. अनप्लॅन्ड. हां अनप्लॅन तेच म्हणजे रन टाईमला हा चल येतो भेटतो हा चल त्याच्यामध्ये. नाहीतर मग ते ठरवणे ना काही ना काही ना योग आला पाहिजे. योग तर आला. आज भेटला आपण. असं नाही काय भेटल्यानंतर नाही का म्हणजे असं एक हॅशटॅग संडे वेल स्पेंड. हां करेक्ट दॅट काइंड ऑफ फिलिंग. बाय. सकाळचं निघालो आम्ही 11:30 12 वाजेपासून निघालोय. हां आणि आता 5-6 वाजत 5-5:30 झाले. तर चाललोय घराकडेच. चला निघूया. केवढा भारी रस्ता आहे ना रिटर्न जायचा. आणि शिवजीनं मला मुळशी थ्रू नेतो येतो की भारी स्पॉट आहे बघण्यासाठी असं म्हणून. तर त्यासाठीच म्हटलं थांबू जरा इकडे. बाई तुम्ही व्ह्यू पहा बघता. थोडा भारी व्ह्यू आहे ना. ते डोंगर आहे ना समोरचे पूर्ण धुक्यामध्ये. आणि एक नदी. का ऑसम व्ह्यू यार. पूर्ण शांतता आहे या रोडला. पूर्ण शांतता आहे. कदाचित तिथे उभं राहण्यासाठी जागा आहे पण आपल्याला माहीत नाही तो रस्ता कसा जाणार आहे. त्याच्यामुळे इथूनच बघतोय आम्ही. भारी का जरा मोबाईलमध्ये पण शॉर्ट्स घेतो. छोटे छोटे बदकं दिसतं का तुम्हाला. किती भारी आहे. मोबाईलमध्ये मी शॉर्ट्स आहे. पूर्ण हा एवढा परिसर पूर्ण असं धुक्यामध्ये पूर्ण समोर जेवढं दिसते ना तुम्हाला. नांदेड रोडने चाललोय. फायनली आलो आपण परत आपल्या ठिकाणी जिथे मी सुएगला पिक केलं होतं. आणि सुएगला इथं ड्रॉप करतोय. आणि अशा पद्धतीने आमचा दिवस सफल झालेला आहे. आमचं नॉर्मल भेटायचं होतं आणि जेवण करू म्हटलं. भरपूर चला भेटूया नंतरच पुढच्या